नमस्कार. आज 19 एप्रिल महात्मा बसवेश्वर यांची जयंती. या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी महान समाजसुधारक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी विचारवंत महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या विचारांची सुरुवात करते. आज आपण केवळ त्यांच्या जीवनाचा आढावा घेणार नाही, तर त्यांच्या विचारांचा गाभा काय आहे हे समजून घेणार आहोत. बसवेश्वरांचा काळ हा 12वा शतक मानला जातो. या 12व्या शतकात समाजरचना जर आपण विचारात घेतली तर तेव्हा समाजामध्ये जन्मावर आधारित उच्च नीच भेदभाव होता. अस्पृश्यता खोलवर रुजलेली होती. स्त्रियांचं स्थान दुय्यम होतं. धर्माच्या नावाखाली कर्मकांडाचा अतिरेक होता. समाजामध्ये एक प्रकारचा अन्याय, असमानता आणि विघटन पसरलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये एक व्यक्ती उभी राहते जी फक्त प्रश्न विचारत नाही तर उत्तरेही देते. महात्मा बसवेश्वर हे केवळ संत नव्हते, ते एक दूरदृष्टी असलेले समाजसुधारक होते. एक सशक्त विचारवंत होते आणि एक कृतिशील नेता होते. त्यांच्या विचारामध्ये फक्त अध्यात्म नव्हतं तर सामाजिक न्यायाची जाणीव होती. बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे समानता. त्यांनी स्पष्ट सांगितलं, माणूस हा जन्मावरून मोठा होत नाही तर त्याच्या कर्मावरून तो मोठा ठरतो. हा विचार त्या काळामध्ये अत्यंत क्रांतिकारी होता. त्यांनी आंतरजातीय विवाहाला त्या काळात प्रोत्साहन दिलं. अस्पृश्यतेला कडाडून त्यांनी विरोध केला. सर्वांना समानतेने त्यांनी वागणूक दिली आणि हा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. बसवेश्वरांचं एक अत्यंत गहन आणि व्यापक तत्त्व म्हणजे कायक वे कैलास. या एका वाक्यात त्यांनी संपूर्ण जीवनदृष्टी मांडली आहे. कायक म्हणजे प्रामाणिक श्रम, कैलास म्हणजे सर्वोच्च आध्यात्मिक अवस्था, म्हणजेच प्रामाणिकपणे केलेलं कार्य हेच परमपूजा आहे. कायक वे कैलास आपल्याला काय शिकवतं? कोणतेही काम लहान किंवा मोठं नसतं. श्रमाला प्रतिष्ठा आहे. कामात प्रामाणिकता हीच खरी साधना आहे. आजच्या काळात कामाला केवळ आपण उपजीविकेचं साधन मानतो, पण बसवेश्वरांनी कामाला आध्यात्मिक मूल्य दिलं. पण आज आपण काय बघतो आहोत? कामाचा ताण वाढलेला आहे, असमाधान वाढत आहे, कंपॅरिझन आणि कॉम्पिटिशन वाढते आहे. कारण आपण आज काम करतो आहोत पण त्याचा अर्थ काय हे शोधत नाही. जर कायक वे कैलास स्वीकारलं तर काम हे ओझं न राहता आनंदाचं साधन बनेल. बसवेश्वरांच्या जीवनामधलं दुसरं महत्त्वाचं तत्त्व म्हणजे दासोह. दासोह म्हणजे स्वतःच्या कष्टानं कमावलेलं समाजासाठी अर्पण करणं. त्यामध्ये येईल अन्नदान, भुकेलेल्याला अन्न देणं, ज्ञानदान, अज्ञान दूर करणं, संपत्तीचा योग्य वापर करणं. म्हणजेच दासोह म्हणजे केवळ दान नाही तर शेअरिंग कल्चर आहे. आजच्या संदर्भात बोलायचं झालं तर आज आपण संपत्ती कमावतो आहोत पण ती स्वतःपुरतीच मर्यादित ठेवत आहोत. त्यामुळे समाजात विषमता वाढते आहे. गरीब गरीब होतो आहे, श्रीमंत श्रीमंत होतो आहे आणि व्यक्तीला समाधान मिळत नाही ते वेगळंच. दासोह आपल्याला देण्यातच खरा आनंद आहे हे शिकवतो. त्यानंतर महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये विचारांचं लोकशाही केंद्र स्थापन केलं होतं, ते म्हणजेच अनुभव मंडप. हे एक अद्वितीय व्यासपीठ होतं. सर्वांना विचार मांडण्याचं स्वातंत्र्य त्यामध्ये होतं. स्त्री पुरुष समान सहभाग त्यामध्ये घेत होते. 770 शरणी त्यामध्ये होत्या. त्यापैकी 70 शरणी त्यामध्ये होत्या. त्या शरणींनी स्वतः काही वचनं रचलीत आणि या अनुभव मंडपामध्ये विविध स्तरातील लोकांचा सहभाग होता. आजच्या लोकशाही मूल्यांची पायाभरणी या अनुभव मंडपातच दिसून येते. आणि महात्मा बसवेश्वरांनी त्या काळात स्त्रियांना दिलेला सन्मान अत्यंत प्रगत होता. त्यांनी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, विचार मांडण्याचा अधिकार दिला, पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं. त्यांनी स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून मान्यता दिली. आज आपण आधुनिक युगामध्ये जगत आहोत पण समस्या अजूनही तशाच आहेत. सामाजिक असमानता आहे, मानसिक तणाव वाढलेले आहेत, नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण होत आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून बसवेश्वरांचे विचार अत्यंत उपयुक्त ठरतात. कायक आणि दासोह हे महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचे 2 आधारस्तंभ आहेत. कायक आपल्याला कर्तव्यनिष्ठा शिकवतो, दासोह आपल्याला सामाजिक बांधिलकी शिकवते. या दोन्हींच्या समन्वयातूनच एक सुसंस्कृत आणि समताधिष्ठित समाज
निर्माण होऊ शकतो. महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करताना आपण फक्त त्यांच्या स्मृतीचा गौरव न करता त्यांच्या विचारांना आपल्या जीवनात उतरवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. धन्यवाद.